त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर परिस्थिती तयार होते। काल कोयनेमध्ये एका दिवसात 6 TMC पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता। सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते, त्याची व्यवस्था उभी केली आहे। जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे। NDRFच्या टीम असतील, SDRFच्या टीम असतील, त्या अलर्टवर ठेवलेल्या आहे आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत आणि कोऑर्डिनेशन आमचं चाललेलं आहे। विजय दिवस के मौके पर अग्निपथ और अग्निवीर योजना को लेकर जिस तरीके से विपक्ष भ्रम फैला रहा है, इस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने काफी तंत्र टिप्पणियां की है, उसको किस तरीके से देखते हैं सर? देखिए, सबसे महत्व की बात यह है कि अग्निवीर ये जो योजना आई है, हमारे देश की जो सेना है उस सेना में हम लोग यंग ब्लड ला पाए। दुनिया की सेना की जो एवरेज एज है उससे ज्यादा हमारे सेना की एवरेज एज अगर रहेगी तो युद्ध के समय हम तकलीफ में आ सकते हैं। इसका विचार करते हुए इस योजना को लाया है और जो अग्निवीर है उनका सम्मान हो, उनको पूरे तरीके से हर प्रकार की सुविधाएं मिले, उनके आने वाले जीवन में भी कहीं उनको तकलीफ न हो, ये सारे विचार इसमें किए गए हैं। लेकिन विपक्ष जानबूझकर भ्रम फैलाता है। एक प्रकार से हमारे देश की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने का काम ये जो चल रहा है उसी के ऊपर प्रधानमंत्री जी ने टिप्पणी की है। सर, उद्धव ठाकरेंचा उद्या वाढदिवस आहे, भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर दादरमध्ये लागले आहेत त्यांच्या नावाने, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा असतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत। आम्ही एकमेकाचे शत्रू थोडी आहोत, राजकीय विरोधक आहोत। वाढदिवसाच्या शुभेच्छाच आहेत, बाकी गोष्टीच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या ते पाहू। त्या शुभेच्छा फक्त जनता देऊ शकते। कहना है कि उनकी जब सरकार आएगी तो ये अग्निवीर की जो योजना है उसको समाप्त कर देंगे, क्योंकि ये सेना के साथ मजाक नहीं, युवाओं के साथ मजाक है। देखिए, ये बिना सोचे समझे, बिना विचार किए बोलते हैं। न इनको देश की परवाह है, न सेना की परवाह है, इसलिए इनके ऊपर जवाब देना भी ठीक नहीं है। तर राज्यातल्या पूरस्थितीवरती आमचं लक्ष आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसं अग्निवीरांचाही सन्मान केला जातोय। अनेक मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस बोलत होते। अग्निवीर योजनेवरनं विरोधकांनी फडणवीसांवरती निशाणा साधला होता, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे, मात्र काही वेळा निसर्गाचा अशा पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतो की काही नियंत्रण राहू शकत नाही। मात्र या सगळ्या स्थितीवरती आपलं लक्ष आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। Thank you.